म्हणून मी नेहमी सांगत असतो की कपाळाला गंध असलं पाहिजे, गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. आहे का आपल्या गळ्यात माळा? आपल्या गळ्यात माळा आहे का? माळा घाला बरं का, घाला घाला, आता घाला. जोपर्यंत या देहात श्वास आहे तोपर्यंत एकदा या देहातला श्वास रोखला, एकदा या देहातला श्वास बंद झाला की मग या देहाचं महत्व नाही आहे. मग किती आव्हानं मेल्यानंतर, किती सदवा या देहाला, किती नटवान, किती प्रकारचे चांगले वस्त्र परिधान करा, किती प्रकारचे दागदागिने काय करा, एकदा या देहातला श्वास बाहेर पडला की देहाचं महत्वच संपलं. मग त्याला जाळा, गाळा, नाही तर गटारात फेका, काही कारण राहिलं नाही या देहाचं. या देहाचं महत्व तोपर्यंत आहे जोपर्यंत या देहात श्वास चालू आहे. आणि म्हणूनच माळ तोपर्यंत घालायची आहे जोपर्यंत श्वास चालू आहे. जिवंत असताना माळ घालायची आहे. आज जिवंत असताना माळ घालत नाही, मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचा पाला घालतात लोक. का घालत असतात? का घालत असतात? काय कारण आहे मेल्यावर तुळशीचा पाला घालायचं? काय कारण आहे? कोणी सांगितलं तुम्हाला? तुकोबारायचा अभंग आहे का एखादा? मेल्यानंतर माणसाच्या तोंडात तुळशीचा पाला घातला आणि ते वैकुंठाला गेला म्हणून, असं प्रमाण आहे का तुकोबारायचं एखादं? माझ्या ज्ञानोबारायांची एखादी उभी आहे का की मेल्यानंतर माणसाच्या तोंडामध्ये तुळशीचा पाला घातला आणि त्याला सद्गती मिळाली? अशी एखादी उभी दाखवा बरं. एखादं प्रमाण दाखवा की माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचा पाला घातला आणि त्याला सद्गती मिळत असते. का घालायची असते? का घालायची असते? मेल्यानंतर तुळशीचा पाला घाला, नाही तर बेसरंगीचा पाला घाला, काहीच फरक पडत नाही. काही फरक पडत नाही. माळ जी घालायची आहे ती जिवंतपणे गळ्यामध्ये असली पाहिजे, जिवंतपणे. आणि एक सांगू का, माळ घालूनही जमत नाही, माळीनुसार वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. माळ घालून जमत नाही बरं. आज लोकांना आव आणायची फार सवय झाली, आव आणायची फार सवय झाली बरं का. गळ्यात माळ पाहिजे म्हणते आणि कर्म नीट चालू आहे, अनितीनं वागणं चालू आहे. राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, दुसऱ्याच्या काळ्या करणं काही सोडलेलं नाही आहे, दुसऱ्याच्या वाकया फाळणं काही सोडलं नाही. गळ्यात माळ असं म्हणतात ना लोक, गळ्यात माळ. पुढे काय म्हणतात? पुढे पोटात काळ म्हणते असं म्हणतात. त्यांचंही बरोबरच आहे तसं. तर आणख दुसरी एक वापरतात मन तिथं, ज्याच्या गळ्यात 108 मणी असं म्हणतात ना लोक. ज्याच्या गळ्यात 108 मणी. पुढे काय म्हणतात? पुढे काय म्हणत असते? ज्याच्या गळ्यात 108 मणी असं म्हणतात लोक, म्हणतात. त्यांचंही बरोबरच आहे. 70% गेलेल्या केस आहे, 70 बरं का, 70%. माळ घालून जमत नाही, फक्त माळ घालून जमत नाही, त्या माळेनुसार वागण्याचा प्रयत्न करायचा. माळ घातली म्हणजे जीवनाचं सोनं झालं असं काही नाही. माळ घातली म्हणजे उद्धार झाला असं काही नाही आहे. माळ घातली म्हणजेच चांगला असतो असं काही नाही आहे. माळ घालून अनितीनं वागणारे किती दाखवू तुम्हाला. माळ घालून भ्रष्टाचार करणारे, माळ घालून आचार भ्रष्ट बरं का, माळ घालून असे दलिंदरापणा करणारे किती लोक दाखवू तुम्हाला, किती लोक दाखवू बरं का. फक्त माळ घालून जमत नाही. माळ जर गळ्यात असेल तर त्या माळेनुसार वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे आपल्याला गुरु सांगत असतो, माळ घातल्यानंतर जो उपदेश करतो, जो मार्ग दाखवतो, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. माळ घातल्या जमत नाही बरं का. लोक म्हणतात गळ्यात माळ पाहिजे, म्हणते पाहिजे, बरोबर आहे, पाहिजे. मग गळ्यात माळ पाहिजे तर त्यानुसार वागलंही पाहिजे, वागलंही पाहिजे. आज गळ्यात माळ घालून फार बरं का नाटक सुरू आहे आज लोकांची. असं होऊ नये, समजून घ्या बरं का. एक जण एका मोठ्या महात्म्याबद्दल बोलला बरं का, बरं का. मी नेहमी सांगत असतो, आता मी त्यांचं नाव नाही सांगणार इथून. एक जण बोललो बरं का की म्हणे ते तुम्ही तुमचे ते महाराज आहे, त्यांच्या तर गळ्यात माळही नाही म्हणे, ते उपदेश करते म्हणे लोकांना, असं बोललोय बरं का. ज्याला ढोंगण व्हायची अक्कल नाही ते बोलतात बरं का, ते बोलतात बरं का. ते जे महात्मा आहे, अरे आपला जन्मही व्हायचा होता तेव्हापासून लोकांना उपदेश करतो, लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, लोकांना प्रबोधन करतो, लोकांना चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून
आणि तेवढ्या मोठ्या एका साधू बद्दल आपण असं बोलत असताना जरा लाज वाटली पाहिजे बरं का, जरा लाज वाटली पाहिजे की आपण नेमकं कोणाबद्दल बोलत असतो बरं का. म्हणजे गळ्यात माळ असली की झालं, मग दलिंदरपणा करायला मोकळे, मग फालतूपणा करायला मोकळे बरं का. अरे गळ्यात माळ नाही पण नीतीनं वागत आहे, आचारशील आहे बरं का, पवित्र काय, दया आहे, परोपकार आहे, दुसऱ्याच्या संकटात धावून जात आहे, गरीबाला मदत करत आहे, दुसऱ्याचं दुःख जाणत आहे, सगळ्यांवर सारखं प्रेम करत आहे, लोकांना चांगला मार्ग दाखवत आहे. नसेल नसू दे काही गरज नाही आहे. नसेल माळ बरं का, मग माळ घालणं श्रेष्ठ आहे का माळ न घालता आचारशील राहणं श्रेष्ठ आहे बरं का. माळ घालणं श्रेष्ठ आहे का माळ न घालता आचारशील राहणं श्रेष्ठ आहे. एखाद्याच्या गळ्यात माळ नाही, तो जर आचारशील असेल, तो नीतीनं वागत आहे, तो परोपकार करत आहे, दुसऱ्याच्या संकटात धावून जात आहे, दुसऱ्याचं दुःख जाणत आहे, नाही माळ त्याच्या गळ्यात आणि एखाद्याच्या गळ्यात माळ आहे आणि तो आचार भ्रष्ट आहे, त्याच्या ठिकाणी नीती नाही आहे, त्याच्या ठिकाणी दया नाही आहे, त्याच्या ठिकाणी पवित्रता नाही आहे, तो कधी दुसऱ्याच्या संकटात धावून जात नाही. सांगा कोण श्रेष्ठ आहे, सांगा कोण श्रेष्ठ आहे. माळ न घालणार आहे की नाही, मग महत्व कशाच आहे बरं काय, असली पाहिजे पण त्यानुसार वागलं पाहिजे. नसेल एखाद्याची नाही घालले बरं का, मी तर सांगेन बरं का, माझ्या दृष्टीने तो श्रेष्ठ आहे, तो श्रेष्ठ आहे. नसेल फार बिकट परिस्थिती, लोकांना फक्त गळ्यात माळ दिसली की सात्विक आहे म्हणून आपण लपडेच करू लागला ना सारे, फालतूचे धंदे चालू आहेत त्याचे माळ घालू बरं का. मी तर नेहमी सांगत असतो, तुम्हाला सांगितलं मी जरा वेगळ्या पद्धतीचा महाराज आहे, नाटक नाही जमत इथं, नाटक नाही जमत बरं. मी तर सांगेन एखादा देव न मानणाराही माणूस असेल नाही मानत तो देव नाही, नास्तिक आहे, नास्तिक बरं का. पण तो जर दुसऱ्याचं दुःख जाणत असेल, तो जर दुसऱ्याच्या संकटात धावून जात असेल, तो जर या जगावर प्रेम करत असेल, हे जग सुखी व्हावं अशी जर त्याची इच्छा असेल, तर नसेल देव मानत, नाही मानू द्या. राष्ट्रसंत सांगतात आमच्या दृष्टीनं तो श्रेष्ठच आहे बरं का. आम्ही मुख्यतः कार्य प्रेरक, चालती आम्हा ऐसे नास्तिक, ज्यांचा भाव असे सम्यक, सुखी व्हावे सर्व म्हणून, भले ही तो देव न माने, परी सर्वा सुख देऊ जाणे, मानवासी मानवाने पूरक भावे म्हणून या. राष्ट्रसंत ग्रामगीतेत वर्णन करतात, भले ही तो देव न माने, नसेल मानत देव, नाही मानू द्या, पण तो जर सगळ्यांवर सारखं प्रेम करत असेल, दुसऱ्याचं दुःख जाणत असेल, दुसऱ्याच्या संकटात धावून जात असेल, तर ऐसा नास्तिकही प्रिय आम्हाला आवडतो, मलाही आवडतो, असा नास्तिकही मला आवडतो. नसेल देव मानत तर दुसऱ्याच्या संकटात धावून जातो, दुसऱ्यावर प्रेम करतो, गरीबाला मदत करतो. चालेल एखादा देव मानणारा असेल आणि तो जर फक्त त्या देवळातल्या दगडाच्या मूर्तीतच देव पाहत असेल आणि त्याच्या जीवनात परोपकार नसेल, तो जर कोणाला मदत करत नसेल, तो जर दुसऱ्याच्या संकटात धावून जात नसेल, तर असा आस्तिकही आमच्या कामाचा नाही. असा आस्तिक नकोय आम्हाला, नकोय. अशी दलिंदर माणसं आहेत बरं का जगामध्ये. काही मी नेहमी सांगत असतो ना, आणि अशी काही माणसं आहेत देव मानत नाही बरं का, पण देवासारखे वागतात. आणि असे काही आहेत देव मानतात पण नीच वागतात बरं का, नीच वागतात. मग सांगा कोण श्रेष्ठ आहे, सांगा कोण श्रेष्ठ आहे. आणि म्हणून समजून घ्या, माझ्या बोलण्याचा अर्थ जरा समजून घेत जा. मला काय म्हणायचं आहे. म्हणून गळ्यात माळ पाहिजे. संत सांगतात की गळ्यात माळ असली पाहिजे, कपाळाला गंध असलं पाहिजे, पण त्या माळेनुसार वागण्याचा प्रयत्नही केला पाहिजे बरं का. फार बिकट परिस्थिती आहे बरं का. असं बोललो की मग राग येते, मग लोकांना राग येते, मग ते महाराज चांगलं नाही बोलत, म्हणते बरोबर बोलत नाही, म्हणते महाराज जनतेची दिशा भूल करत आहे, म्हणते नरेश महाराज. याला जनतेची दिशा भूल करणं म्हणतात, याला दिशा भूल करणं म्हणतात. एक जण म्हणे तुम्ही लोकांना असं बोलता म्हणे, असं सांगता म्हणे,
आणि तुम्हीच तर दाढी वाढवली आणि केस वाढवले म्हणे. म्हणजे दाढी वाढवली आणि केस वाढवलं म्हणजे काय झालं मग? हे काय आचार भ्रष्टतेचं लक्षण आहे? म्हणजे ज्यांनी ज्यांनी केस आणि दाढी वाढवली ते काय आचार भ्रष्ट? आणि हे टकल्या करून फिरणारे, लफडे करत फिरणारे सगळे श्रेष्ठ? अरे वा, हे टक्कल करून फिरणारे श्रेष्ठ आणि आम्ही केस वाढवणारे आचार भ्रष्ट. काय लेका, काय बोलतो नाही का? माझ्या व्हिडिओ कमेंट आली होती, तुम्ही म्हणे केस दाढी वाढवली. कशावर बरं का? काय ठरवायचं याची तर अक्कल असली पाहिजे बोलताना. समजून घेतलं पाहिजे, जरा समजून घेतलं पाहिजे नाही का? म्हणून माळ पाहिजे, माळीनुसार वागण्याचा प्रयत्न करा. कपाळाला गंध पाहिजे बरं का, तर त्यानुसार वागायचं आहे बरं का. हे सगळं फार महत्वाचं आहे. म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये माळ आणि ज्याच्या कपाळाला गंध, कापी जे काही काय तया भिने